मित्रमैत्रिणींनो नमस्कार। तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे वारसा हक्क असतात ते त्यांच्या अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला किंवा मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगडेपणा किंवा विकलांगता असलेल्या पाल्यास किंवा अपत्यास कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणारा एक शासन शुद्धीपत्रक काढण्यात आलेला आहे आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर बघूया याबद्दलची संपूर्ण माहिती। दिनांक 22/7/2026 रोजी एकंदरीत हा मार्गदर्शक सूचना असलेला जो शासन पूरक पत्रक आहे हा निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दल बघा आपण पाहूया। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक हयात असताना अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून असणे आवश्यक असून शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक हयात असताना त्यांच्यावर अवलंबून असल्याबाबतचे समुचित मुद्रांक पत्रावर साक्षांकित म्हणजेच नोटराइज्ड केलेले मूळ स्वयं घोषणापत्र सदर मुलीने कुटुंब निवृत्ती वेतनाचा अर्ज सादर करताना सोबत जोडणे आवश्यक आहे। सदर स्वघोषणापत्र ज्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो हे पालकाने सादर करावयाचे नसून मुलीने कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत अर्ज सादर करताना सादर करावयाचे आहे। तर एकंदरीत या आधारावर हे सांगितलेलं आहे की एखादा शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक हयात असताना जर त्या निवृत्ती वेतनाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये नॉमिनेशन करायचं असेल तर त्यासाठी स्वयं घोषणापत्र हे त्याच्या घटस्फोटित विधवा अविवाहित मुलीने कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत अर्ज सादर करतानाच हे स्वयं घोषणापत्र सादर करायची आहे। अशा पद्धतीने तिला नंतर वडिलांच्या पेन्शनचा किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ घेता येईल। हे पूरकपत्र डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेले आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान्वये मनीषा यू कामटे शासनाच्या उपसचिव यांनी हे पत्र काढलेलं आहे। तर एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळाली असेल की शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांना असलेल्या पाल्यास कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण माहितीपर व्हिडिओज पाहून घेऊ शकता। यासोबतच TETची तयारी करणाऱ्यांना TETचे व्हिडिओज आवश्यक असतील तर TETचे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने एक प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TETची तयारी करून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना आणि सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।